जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय. बढाई मारू नये म्हणून इशारा. अहो, जे तुम्ही म्हणता की आपण उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे 1 वर्ष घालू आणि व्यापारात कमाई करू, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाट पहा, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. आता तुम्ही गर्विष्ठ आहात म्हणून फुशारकी मारता. अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे. चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही त्याचे ते पाप आहे. वाचलेले वचन दे बाप आशीर्वादित करू. आमेन. आपण प्रार्थना. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू तू आहे. हे देवा, ह्या सकाळच्या समय आम्हा प्रत्येक दास दासीला तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. प्रिय प्रभूजी, तुझ्या पवित्र आत्म्याने, पवित्र सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू भर. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. हो पित्या परमेश्वरा, आमच्या कुटुंबात आम्ही तुझी पवित्रता उतरून यावी यासाठी आम्ही सदैव प्रार्थनेमध्ये राहू. यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, हे सकाळची वेळ तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. हो पित्या परमेश्वरा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. हे देवा, या सकाळच्या समय प्रभू, जे आजारी आहेत, जे दुःखी आहेत, जे कर्जाच्या ओझ्याने दबलेले आहेत, ओ पित्या परमेश्वरा, जे निराशित आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला तू आपल्या हाताचा तू स्पर्श कर. प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये एक मोठा बदल तू घडून आण. हो पित्या परमेश्वरा, आज होणाऱ्या सर्व दिवसभरातील सर्व प्रार्थना उपास तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. संजीवनाच्या सभा तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, जे कामाला गेलेले आहेत किंवा निघणार आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्या कामामध्ये प्रभू तू राहा, त्यांना तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, ज्यांचे काम रखडलेले आहेत त्या सर्व काम नासुर येशूच्या नावामध्ये मोकळं करत आहे. प्रभू, जे आजारी आहेत त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर, त्यांचा बिछाना तू बदलून टाक. हो प्रभू, तू महान असा परमेश्वर आहे. तू जिवंत देव आहे. तू अखिल सृष्टीचा उत्पन्न करता जिवंत परमेश्वर आहे. प्रभू, आम्ही आजपर्यंत जे मागितलं ते तू आम्हाला दिलेलं आहे. आम्ही तुझ्या प्रार्थनेत, तुझ्या सामर्थ्यात, तुझ्या पवित्रतेत टिकून राहण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्यातील सर्व थंडपणा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझं गौरव होऊ दे. प्रिय प्रभू, माझ्या भारत देशावर, माझ्या महाराष्ट्र राज्यावरती तू दया कर. दया कर प्रभू, दया कर. या शेवटच्या काळामध्ये राहत असताना हो पित्या परमेश्वरा, आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. सर्व वाईट, व्यभिचारी, मूर्तीपूजा आणि तुला न आवडणाऱ्या अमंगळ गोष्टी यापासून तू आम्हा प्रत्येकाला तू दूर ठेव आणि तुझं गौरव होऊ दे. हो पित्या परमेश्वरा, आज दिवसभरातील सर्व कामकाज, सर्व उपास, प्रार्थना आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन. आमेन.